भारतीय न्यायव्यवस्थेचे दशावतार आणि भारतीय न्यायव्यवस्थेचं दुर्दैव याला म्हणतात. एक लक्षात घेतलं पाहिजे, पक्ष कोणताही असेल, पण भारतीय जनता पक्षाच्या काळामध्ये त्या पक्षाचे जे प्रवक्ते राहिलेले आहेत, ज्याने भाजपा विरोधकांवर अत्यंत कठोर शब्दात टीका केलेली आहे आणि मोदी शहांच्या भूमिका, चुकीच्या भूमिकांनाही समर्थन दिलं आहे, अशी व्यक्ती ती कोणी असेल, तिला मुंबई उच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तीपदी नेमणं हे मुंबई उच्च न्यायालयाच्या महान परंपरेला कलंकित करणारं आहे. मी कोणाही वरती आमचा व्यक्तिगत आकस नाही, पण भारतीय जनता पक्ष सत्तेत आल्यापासून आपण पाहिलं असेल, तामिळनाडूमध्ये सुद्धा, तिकडल्या चेन्नई कोर्टातसुद्धा भाजपा प्रवक्त्या एक महिला आहेत, त्यांनाही हायकोर्टाच्या न्यायमूर्तीपदी नेमलं आणि आता मुंबई हायकोर्टामध्ये सुद्धा भाजपा प्रवक्त्यांना न्यायमूर्तीपदी थेट नेमलं आहे. ते काही सांगतील, पण एखादा पक्षाचा जो प्रवक्ता असतो तो त्या विचारधारेला बांधील असतो आणि एकदाचा प्रवक्ता हा कायमचा प्रवक्ता असतो. मुंबई हायकोर्टामध्ये भाजपाशी संबंधित 5 न्यायमूर्ती आहेत, जे कधी संघ परिवाराच्या शाखेत जात होते, ज्यांचं कुटुंब संघ परिवारामध्ये आहे, असे 5 ते 6 न्यायमूर्ती आहेत. राज्यामधल्या हायकोर्टामध्ये अशा प्रकारच्या नेमणुका करून, सुप्रीम कोर्टामध्ये नेमणुका घडवून देशाची न्याय यंत्रणा पूर्णपणे ताब्यात ठेवण्याचं हे मोदी आणि शहा यांच्या भाजपचं कारस्थान आहे. या देशाच्या सर्व घटनात्मक संस्था या आपल्या गुलाम असाव्यात यासाठी मग निवडणूक आयोगापासून राज्यपालापर्यंत सगळ्या कोणत्याही घटनात्मक संस्थेवरती आज फक्त भारतीय जनता पक्षाचे लोक निवडून नेमले जातात. हे या राज्याच्या लोकशाहीसाठी अत्यंत घातक आहे. काल राज्यसभेमध्ये विरोधी पक्षनेते मल्लिकार्जुन खरगे यांनी त्याच पद्धतीचा मुद्दा मांडला. राज्यसभेमध्ये आता केंद्रीय सुरक्षा दलाचे जवान येतात सभागृहामध्ये. ही घटनात्मक संस्था आहे. संसदेची स्वतःची एक सुरक्षा यंत्रणा आहे पार्लमेंटची, आणि ह्याच पार्लमेंटच्या सुरक्षा यंत्रणेनं जेव्हा पार्लमेंटवरती हल्ला झाला तेव्हा दहशतवाद्यांशी लढाई करून प्राणांची आहुती दिलेली आहे आपली संसद वाचवण्यासाठी.